वर्षातील प्रत्येक मराठी महिन्याचं काही ना काही वैशिष्ट्य आहेच. तरीही त्यातल्या त्यात सणांचा महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. याच श्रावणापूर्वी येणाऱ्या अमावस्येला महाराष्ट्रात आषाढी अमावस्या आणि दीप अमावस्या असं म्हटलं जातं. आता हल्ली याला आपण गटारी म्हणून ओळखतो, पण गटारी असा मुळात शब्द नसून याचं खरं नाव गतहारी अमावस्या असंय. आता गतहारी म्हणजे काय, तर गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला हा शब्द. गत म्हणजे गेलेला, थोडक्यात गेलेला किंवा त्यागलेला आहार, याचाच अपभ्रंश होऊन गटारी अमावस्या असं नाव पडलंय. पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंदावते. या काळात कांदा, लसूण, मांसाहार असे जड पदार्थ खाण्यातून वर्ज्य करणं उचित मानलं जातं. म्हणून लोक गटारी अमावस्या मांसाहार खाऊन साजरी करतात. याच दिवसाला दीप अमावस्या असं देखील म्हटलं जातं. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित या दिवशी दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं. लहान मुलं ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं, म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. त्यामुळे या दिवसाचं खरं महत्त्व जाणूया आणि त्याप्रमाणे वागण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. इतकंच.